शेखरने उभी केलेली कंपनी बळकावण्याच्या दिशेने मी पहिलं पाऊल टाकलंय. मी ऑफिसला जायला लागलोय. वाह, म्हणजे पूर्ण सूड घ्यायचा आहे तुमचं ठरलंय केदार शेठ, है ना? म्हणजे काय, त्याला उद्ध्वस्त केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. अरे तुला सांगतो, घरात तर सतत अशांतता असते, सतत वाद घालतात. त्या रीमाच्याही मनात मी विष कालवायला सुरुवात केली. आणि तू म्हणत होतास ना, ती नेत्रा डेंजर आहे, डेंजर आहे. कसली डेंजर? अरे तिच्यापेक्षा मी डेंजर आहे. तिचा प्रत्येक डाव मी हाणून पाडतोय. चांगलंय चांगलंय चांगलंय. हा, पण तुझा सूड मला घेता येत नाहीये. काही झालं तरी त्या मैथिलीला मला मारता येत नाही. ठीक आहे, संयम संयम महत्वाचा केदार शेठ. आणि हे मी तुम्हाला वेगळं सांगायची काहीच गरज नाही, नाही का? 26 वर्ष संयम बाळगला तुम्ही. आणि काय, शिकार करायची असेल ना तर घात लावून बसावं लागतं. शिकार आपल्या टप्प्यात येण्याची वाट बघावी लागते. आणि सध्या माझी शिकार तुमच्या घरातल्या बेळात लपून बसली आहे. पण ठीक आहे, आज ना उद्या बाहेर येईल, वाट बघावी लागेल. पण कधी बाहेर येईल? ती मैथिली तर बाहेरच पडत नाही. तोपर्यंत तो अद्वैत माझ्या मानगुटीवर बसेल ना. आणि म्हणजे त्याला गुंडाळणं तसं सोपं आहे, पण ती त्याची बायको नेत्रा ती काही बोलायला लागली ना की हा लगेच नंदी बैलासारखी बुकू 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 मान डोलवायला लागतो. शे, तुला सांगतो, हीच आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे. नाही, ठीक आहे ठीक आहे. नेत्रा आणि अद्वैतच्या नात्यामध्ये खिंडार कसं पाडायचं याचा विचार मी करून ठेवला आहे. बरं मग सांगा केदार राज्याध्यक्ष, इतक्या वर्षांनी ऑफिसला जाऊन कसं वाटलं आज? काय सांगू, खरंच खूप छान वाटलं. या आपल्या सगळ्या मुलांनी पुष्पगुच्छ वगैरे देऊन माझा सत्कार केला माहितीये. आज ऑफिसला अनेक वर्षांनी जाऊन खरंच खूप छान वाटलं. म्हणजे असा जुना काळ, सगळा जुना काळ आठवला. आणि सगळ्यात जास्त कुठली गोष्ट मला आवडली माहितीये, मी तेव्हा जसं पॅशनेटली आणि डेडिकेटेडली काम करायचो ना, तसंच आता आपला अद्वैत, तेजस आणि तन्मय देखील खूप डेडिकेटेडली आणि पॅशनेटली काम करतात. अगं, समर्थपणे आपल्या एवढ्या मोठ्या कंपनीची धुरा ते स्वतःच्या खांद्यावर पेलतायत. नाही का, पण फ्रँकली स्पीकिंग, तू जो कॉन्फिडन्स दाखवलास ना, त्यावरून हे क्लिअर होतं की तू यंग असताना तुझ्यासोबत जे झालं ते झालं नसतं तर आज तू कंपनी एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवली असतीस. अरे वा, काय बोलतो, ऐकलंस का? यंग नसताना म्हणजे मी काय आता म्हातारा झालोय? दिसतोय का म्हातारा? आता फक्त पायाला थोडा त्रास आहे एवढंच. बाकी दिसतो की नाही मी अजून तरुण? हा,
केदार, तुझा पाय? अगं म्हणजे तुझ्या पायाला हा काय प्रकार आहे केदार दादा? केदार, आम्ही सगळे काय विचारतोय? बोल ना. काका काहीच बोलणार नाही. मी सांगते. ईशा, बाळा तू वर जाऊन काय. काकू, काकांच्या पायाला काहीच झालं नाही. त्यांचा पाय अगदी बरा आहे. इतके दिवस ते नाटक करत होते. मी कधीपासून तुमच्या समोर हेच सिद्ध करण्याचा प्रयत्न करते, पण तुम्ही कोणी माझं काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता. काकू, मी तुम्हाला सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही सुद्धा माझ्यावर चिडलात. आता तुम्हीच बघा बघा काय खरं आणि काय खोटं आहे ते. आणि या घरात माझ्या व्यतिरिक्त आणखीन एका व्यक्तीला हे सत्य माहिती होतं, आणि ती व्यक्ती म्हणजे मैथिली मावशी. मावशी, तुम्ही सांगा सगळ्यांना केदार काका चालू शकतात. तुम्हाला माहिती होतं. हो, मी पाहिलंय त्यांना काठीशिवाय चालताना. का असं वागलंस तू? का फसवलंस आम्हा सगळ्यांना? का केलं हे सगळं? अरे आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवला आणि या घरात आलो, आणि तूच आमचा विश्वासघात केलास. आणि कशासाठी? खोटी सिंपती मिळवण्यासाठी? की दुसरं काही कारण होतं काका? जर काकांनी पायाची ही खोटी गोष्ट बनवली आहे, तर कशावरून तुम्ही किडनॅपिंगची सुद्धा खोटी गोष्ट बनवली नाहीये? नेत्रा, तोंड सांभाळून बोल. ते तुझे सासरे आहेत हे लक्षात ठेव. काकू, जरा शांत होता का तुम्ही? सत्य काय ते कळायला हवं. सांग केदार दादा, हे का केलंस तू? सांग ना, तू का नाटक केलं? का केलंस तू असं? सांग ना. सांगतो, सगळं खरं खरं सांगतो. होय, मी व्यवस्थित चालू शकतो. काठीच्या आधाराशिवाय मी चालू शकतो, उभा राहू शकतो. काठीच्या आधाराची मला गरज नाही. होय, मी खोटं बोललो. मी तुम्हा सगळ्यांना फसवण्यासाठी खोटं बोललोय असं तुम्हाला वाटत असेल, तर तसं मात्र नाहीये. मी फक्त आणि फक्त माझा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी खोटं बोललो. त्या रुपाली म्हात्रेनी आणि दादानी संगनमताने मला किडनॅप केलं. अनेक वर्ष मला डांबून ठेवलं आणि दादाच्या सांगण्यावरून त्याच्या माणसांनी अनेक वर्ष मला त्रास दिला, मला मारलं, माझं जगणं नकोसं करून टाकलं होतं. मला जिवंतपणी मरणे यातना भोगायला लावल्या. मी विचार केला, त्या दादानी इतकी वर्ष माझा विचार केला नाही, तो दादा आता कशाला माझा विचार करेल? दादाच्या आणि त्या रुपाली म्हात्रेच्या अशा वागण्याने मी खूप घाबरलो होतो, खूप धास्तावलो होतो. माझा कॉन्फिडन्स गेला होता. प्रत्येक गोष्टीची मला खूप जास्त भीती वाटत होती. त्यांच्या त्या जाचातून मी कसा तरी बाहेर पडलो. आणि
बाहेर पडलो तो फक्त आणि फक्त माझ्या केतकीच्या पुण्याईमुळे. म्हणजे घरी आलो तेव्हा तुम्हा सर्वांना मी खूप आनंदी वगैरे दिसलो असेल, पण आतनं मी खूप घाबरलेलो होतो. मला असं वाटत होतं की दादा मला पुन्हा काहीतरी करेल, पुन्हा मला मारण्याचा प्रयत्न करेल. मग मी विचार केला की मी शारीरिक दृष्ट्या कमकुवत आहे, अधू आहे. आणि दादाला असं वाटलं की माझ्यामुळे त्याच्या जीवाला काही धोका नाहीये, तर मग तो कदाचित मला काही करणार नाही. म्हणून मग मी ठरवलं की आपण अधू असल्याचं, आपल्याला नीट चालता येत नसल्याचं नाटक करायचं. आणि म्हणून मी हे केलं. पण मग तू हे सगळं आधी का नाही सांगितलंस आम्हाला? बरोबर आहे तुझं. खरंच आता विचार केल्यावर मला वाटतंय खरंच मी आधी सगळं सांगायला हवं होतं, पण नाही सांगितलं. कारण मला पुन्हा भीती वाटत होती. पुन्हा या घरात परत आलो ते माझ्या केतकीसाठी. बाकी घरातल्या कोणावरही माझा विश्वास नव्हता. आणि तुम्हीच सांगा ना, का असेल माझा विश्वास? इंद्राणीताई तुम्ही सांगा, तेजस तू सांग. तुम्ही माझ्या जागी असतात तर तुम्ही ठेवला असतात विश्वास? मी कोणावर आणि कसा ठेवणार होतो विश्वास? ज्या घरात माझ्या ममता वहिनीचा खून होतो, मला मारण्याचा प्रयत्न होतो, त्या घरातल्या कोणावरही मी कसा विश्वास ठेवायचा होता? सांगा ना मला. मी घरात आलो तेव्हा मला असं वाटलं होतं की शेखर दादा आणि रुपाली मोत्रेसारख्या खुनी आणि खुनशी माणसांबरोबर राहून तुम्ही सगळे तसेच झाला असा. पण नाही, तुमच्याबरोबर राहायला लागल्यावर मला कळलं तुम्ही तसे नाही आहात. तुम्ही सगळी चांगली माणसं आहात. रावणाच्या घरातही विभीषण असतोच की. राक्षसांनी भरलेल्या अशोक वाटिकेत सीतामाईला वाचवण्यासाठी, तिचं सांभाळ करण्यासाठी त्रिजटा नावाची राक्षसीण असतेच की. खरं तर मी हाही विचार केला होता की शेखर दादा घरातनं गेल्यानंतर आपण सगळ्यांना खरं खरं सांगून टाकूया. पण तुम्ही सगळ्यांनी मला इतकं प्रेम दिलं, माझ्यावर इतका विश्वास ठेवला, त्यामुळे मला असं वाटलं की मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगून टाकलं तर तुमचा माझ्यावरचा विश्वास उडेल आणि मी तुम्हा सगळ्यांना कायमचं गमावून बसेन. मला तुम्हाला गमवायचं नव्हतं, खरंच सांगतो. म्हणून मी खोटं बोललो, म्हणून मी तुम्हाला कोणालाही खरं सांगितलं नाही. आज शेवटी नियतीने तुमच्या समोर हे सत्य आणलं. खरंच मला तुम्हाला कोणालाही गमवायचं नव्हतं, दुखवायचं नव्हतं, फक्त म्हणून मी खोटं बोललो. की बाकी कोणी माझ्यावर विश्वास ठेवेल की नाही मला माहित नाही. तू प्लीज तुझ्या केदारवर विश्वास ठेव. मान्य मी खोटं बोललो. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी काहीतरी करणं हा गुन्हा असेल तर हो, मी केलाय गुन्हा, आहे मी गुन्हेगार. आणि त्यासाठी तुम्ही सगळे द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. केदार, निदान एकदा तरी विश्वासात घेऊन मला सांगायचंच ना रे. हो ग केतकी, मान्य. मी खरंच विश्वासात घेऊन तुला सगळं खरं खरं सांगायला हवं होतं, निदान तुला तरी. पण नाही सांगितलं मी, कारण मी मान्य करतो तुझा हा नवरा मित्र आहे. आहे मी मित्रा, खरंच आहे. केदार, केदार प्लीज. अगं काय करतोयस तू? काकाजी प्लीज असं नको करूस, प्लीज सावध.
माझं चुकलं, खरंच चुकलं. मी गुन्हेगार आहे तुझा. मी सगळ्यांशी तुझ्याशी खोटं बोललोय. तुम्ही अजूनही खोटंच बोलताय. अजूनही खोट्याचाच आधार घेताय तुम्ही. नाही ग नेत्रा, प्लीज प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. मी खोटं नाही बोलत आहे. कशावरून खरं बोलताय तुम्ही? कशावरून अजूनही तुम्ही खोटी कहाणी रचत नाही आहात? नेत्रा, खबरदार माझ्या नवऱ्याला काही बोललीस तर. मुळात तू कोण आहेस ग त्याला जाब विचारणारी? आता ना तुझ्यामध्ये दयामया नावाचा कुठला प्रकारच राहिला नाही. सतत दुसऱ्यावरती संशय घेणं, नको नको ते आरोप करणं, हेच जमत नाही. तुम्ही दोघी भांडू नका. थांबा, शांतपणे बोलूया म्हणजे दोन्ही बाजू कळतील आपल्याला. नाही इंद्राणीताई, मला ना काही बोलायचंच नाहीये. आणि ना मला गरजच नाहीये केदारची बाजू समजावून सांगण्याची. आणि या नेत्राला तर अजिबातच नाही. जे काही आहे ते सगळं स्पष्ट आहे. केदारने सगळं सांगितलं. आणि माझा केदारवर पूर्ण विश्वास आहे. केदार परत असं स्वतःला नाही मारून घ्यायचं. आणि या घरासाठी तर नाहीच नाही. काकू असं नाहीये. तिला प्लीज कोणीतरी गप्प राहायला सांगा. तिचा केदारवरती राग आहे ना, म्हणून केदारची प्रत्येक गोष्ट खोटी ठरवायला निघाली. तिला काय करणार? केदारला त्याच्या जीवाची काय भीती येते? ही सोयीस्करित्या विसरते का? जेव्हा हिच्या नवऱ्याच्या जीवाला धोका होता तेव्हा हिने आणि शेखर भाऊजीने घरातल्या सगळ्यांवरती संशय घेतला होता. का? कारण तिला फक्त तिच्या नवऱ्याला वाचवायचं होतं. त्यावेळी तिचं वागणं बरोबर होतं. आणि आता केदार जे काही करतोय ते सगळं चूक. असं कसं असू शकतं? प्लीज, हिला आपण सगळे या घरात नकोय. हिला फक्त ही, हिचा नवरा आणि हिच्या मुली, बस. आपण सगळेच या घरातून जावं एवढंच हवंय ना हिला? जेव्हापासून ही या घरात आली ना तेव्हापासून प्रॉब्लेम सुरू झालाय. आणि आता पण हिला इश्यू करायचं होतं म्हणून ईशाला सांगितलं ना खोटा साप टाकायला. काय प्रॉब्लेम आहे हिचा? काकाजीने खरं सांगायचं असतं तेव्हा त्यांनी सांगितलं असतं. पण हिने का ईशाला हे सगळं करायला लावलं? हिला सांगा लोकांच्या लाईफ मध्ये इंटरफिअर करणं बंद करे. एकदा म्हणतेस सगळ्यांनी एकत्र राहायला हवं आणि घरात भांडण होईल असं काहीतरी मुद्दामच करते. या घरातल्या माणसांना शांतपणे जगू का देत नाही? फाल्गुनी, माझ्यासाठी इतका त्रास नको करून घेऊस. नेत्राला काही बोलू नको. नेत्राचं काही चुकलं नाही. माझं चुकलंय. काकाजी, तुम्ही सर्वांना मी खूप दुखावले. शक्य असेल तर प्लीज मला माफ करा. नाही पण या चुकीचं प्रायश्चित्त हे मी घेणार आहे. केतकी, आपण आत्ताच्या आत्ता हे घर सोडून जाऊया. नाही केदार, आपण कुठेच जायचं नाही. ज्यांना आपला प्रॉब्लेम आहे ते जातील.